मी इथे म्हणतो की मी औषधे घेईन, मी काही करणार नाही, माझा आहार बदलणार नाही, कोणताही व्यायाम करणार नाही, काहीही करणार नाही आणि जास्त ताण घेतला तर माझ्या व्हेरिकोज व्हेन्स वाढतील, माझ्या व्हेरिकोज व्हेन्स वाढतील. तुमची डोकेदुखी. नमस्कार, माझे नाव हिमांशु धवन आहे आणि आज मी तुम्हाला काही तथ्ये सांगणार आहे. तुम्ही स्वतः पाहू शकता आणि या व्हिडिओला थांबवून त्यातील फरक पाहू शकता. दोन्ही रिपोर्टमध्ये तुम्हाला फरक सहजपणे दिसू शकतो. दोन्ही स्क्रीनवर तुमच्या समोर आहेत, आधी आणि नंतर. पहिल्या अहवालात बायलेटरल व्हेरिकोज व्हेन्सचा उल्लेख आहे, डाव्या बाजूला जास्त आणि उजव्या बाजूला कमी. त्यामध्ये आपण पाहू शकता की चढण्या-उतरण्याच्या चिन्हाचा उल्लेख केलेला आहे. आपण ते थोडे पाहू शकता आणि वाचू शकता. आणि दुसऱ्या रिपोर्टमध्ये बघा, काही काळानंतर जो रिपोर्ट आला आहे त्यात काय फरक आहे. व्हेरिकोज व्हेन्स शस्त्रक्रियेशिवाय बरे होऊ शकत नाहीत आणि जर बरे झाले तर ते कसे होते असे रुग्ण म्हणतो आहे. तर जेव्हा ते बरे होते तेव्हा हळूहळू होते, अचानक असे होत नाही की आज तुम्ही एक रिपोर्ट केलात आणि पुढच्या महिन्यात किंवा 2 महिन्यात ते संपून जाईल, कोणतेही पुरावे उरणार नाहीत. असे होते काही प्रकरणामध्ये 23 महिन्यात असा परिणाम मिळतो की 45 दिवसात माइल्ड ग्रेड किंवा फर्स्ट ग्रेडच्या व्हेरिकोज व्हेन्स कमी झालेल्या आहेत. पण मुळात आपण जर पाहिलं तर सुधारणा कशी दिसेल? सुधारणा अशी दिसेल, समजा तुमची पहिली द्विपक्षीय व्हेरिकोज शिरा होती तर पहिला इलाज उजव्या बाजूची व्हेरिकोज शिरा असेल, मग डावी बाजू येईल. डाव्या बाजूला येण्यासाठी त्यावर खूप भार असतो, ज्यामुळे त्याची रिकव्हरी थोडी उशिरा होते. ते कसे समजून घ्यायचे? सर्वप्रथम समजून घ्या की आपल्याकडे 2 टेस्टिकल्स आहेत आणि एका भागमध्ये 2 टेस्टिकल्स लटकलेले आहेत आणि डावा जास्त लटकलेला आहे आणि उजवा कमी लटकलेला आहे. ठीक आहे, समजले. आता उजवी नेहमी थोडी वरच्या दिशेला असेल आणि डावी थोडी खालच्या दिशेला असेल. त्यामुळे सध्या नसांचा सर्वाधिक भार डाव्या बाजूने घेतला जात आहे. आणि बहुतेक प्रकरणांमध्ये आपल्याला दिसेल की दोन्ही आकारामध्ये फरक असेल, डावी बाजू आकाराने थोडी मोठी असेल आणि उजवी बाजू थोडी लहान असेल. त्यामुळे मुळात हा फरकही येतो आणि त्याबरोबर नसावरील भारही वाढत चालला आहे. म्हणूनच डाव्या बाजूची व्हेरिकोज शिरा थोडी कमी प्रमाणात सावरते, मंदावते. आणि त्यामुळे तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात येईल की डाव्या बाजूची व्हेरिकोज शिरा जास्त हँगिंग मोडमध्ये असते. व्हेरिकोज शिरा सील केल्यास डावी बाजू जास्त लटकते आणि जेव्हा ती जास्त लटकते तेव्हा त्याला अधिक त्रास होतो. म्हणूनच मी म्हणतो की समर्थक घालणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून फाशी थांबेल आणि आपली पुनर्प्राप्ती जलद होऊ शकेल. म्हणूनच सपोर्टर घालणं महत्त्वाचे आहे असं मी म्हणतो. त्या व्यायामामुळे आपल्या रक्ताचा प्रवाह आणि अंडकोशांची स्थिती सुधारली पाहिजे. पौष्टिकतेची कमतरता पडू देऊ नका आणि आपल्या शुक्राणूंची संख्या कमी पडू देऊ नका. तर ही सर्व गोष्टी केल्या जातात किंवा ही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात जेणेकरून आपण आपल्या व्हेरिकोज व्हेन्सची जाणीव होऊन त्याची ओळख पटेल आणि त्यावर लक्ष देऊन क्रिया करण्यास सुरुवात करू शकाल. बघा, कुठल्याही डॉक्टरच्या हातात नाही की तुमची व्हेरिकोज शिरा नंतर वाढेल किंवा कमी होईल, काय होईल. पण जर तुम्ही तुमची जीवनशैली सुधारली, आहार सुधारला, व्यायामावर लक्ष केंद्रित केले तर सर्व काही सामान्य स्थितीत येते. पण इथे मी औषधं घेतो, मी काहीच करत नाही, मी माझा आहार बदलत नाही, मी व्यायामावर लक्ष देत नाही, मी काहीच करत नाही आणि मला व्हेरिकोज व्हेन्स आहे असा जास्त ताण घेतला तर ही व्हेरिकोज शिरा तुमची डोकेदुखी बनेल. तुम्हाला खास येऊ लागतील, तुम्हाला वाईट विचार यायला लागतील, कधी माझे अंडकोश लहान होत आहेत, कधी माझे अंडकोश मोठे होत आहेत, असे गृहीतक तुम्ही लावू लागता. आणि तेच गृहीतक तुम्हाला अधिक पॅनिक स्थितीत आणेल किंवा जसं मी म्हणतो तुम्हाला पॅनिक स्थितीत आणून तुम्ही पुन्हा पुन्हा घाबरत राहाल. त्यामुळे त्या भीतीतून जिंकणे, त्याला सामोरे जाणे, लढा देणे ही एकच गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी लढा तेव्हा तुम्ही खूप लांबपर्यंत जाऊ शकाल. आणि जर तुम्ही इथे बसून हल्लात तर तसे होणार नाही. माझ्याकडे एक उपाय आहे, माझ्याकडे शस्त्रक्रिया आहे, म्हणून आपण शस्त्रक्रिया करूया. तर त्यासाठीही मी म्हणत आहे की जर तुम्ही शस्त्रक्रियेचा विचार करत असाल तर तुम्ही आजच शस्त्रक्रिया करून घेऊ शकता. एवढ्या पुढे जाण्याची गरज नाही, पण त्यापूर्वी जर तुम्ही स्वतःला समजून आणि स्वतःच दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केलात तर ते खूपच चांगलं नसेल. शस्त्रक्रिया का घ्यावी, उपचार का घ्यावेत? सर्वप्रथम आपण औषधे का घ्यावीत, आपल्याला ती गरज नाही. जर आपण आपल्या जीवनशैलीने त्यात सुधारणा करू शकतो, थोडे व्यवस्थापन करू शकलो तर आधी त्याचे व्यवस्थापन करा. मग त्यानंतर कोणताही पर्याय, होमिओपॅथी, शस्त्रक्रिया मिळाली तर कुणाकडेही जा. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपली रिकव्हरी पूर्णपणे संथ झाली आहे किंवा आपल्याला रिकव्हरीच मिळत नाही आहे, आम्हाला वसुलीच मिळत नाही अशी स्थिती आहे, पण रिफ्लक्स नसतात,
सगळं नॉर्मल असतं, वेदना होत नाहीत, आपल्याला काहीतरी करावं लागतं असं लक्षण नसतं. आपल्याकडे व्हेरिकोज व्हेन्स असताना देखील आपण आपल्या वीर्य विश्लेषणाची त्रैमासिक चाचणी घेऊ शकता. वीर्य विश्लेषण कमी होत आहे की नाही, ते चांगले आहे की नाही हे देखील आपण तपासू शकता. स्वतःचे मूल्यमापन सुरू करा. जर तुम्ही त्या सर्व गोष्टी करत राहिलात तर व्हेरिकोज व्हेन्स तुम्हाला काहीच सांगणार नाही आणि आपण व्हेरिकोज व्हेन्सशी देखील लढा द्याल आणि यात पूर्णपणे तयार असून तुम्ही तुमचे ध्येयही जिंकाल. नाहीतर आज जसा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात तसे चित्रांचे व्हिडिओ पाहत राहाल आणि त्यावर कृती करणार नाही. यासोबत जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर प्लीज मी माझ्या डिस्क्रिप्शनमधील लिंक शेअर करेन. व्यायाम, आहार आणि त्यासोबत कसे जगायचे हे याची लिंकही मी शेअर करणार आहे. तिन्ही दुवे शेअर करेन. व्हिडिओ जरूर पहा आणि मग आपल्या व्हेरिकोज व्हेन्समधून बाहेर पडण्यासाठी त्या गोष्टी आपल्या आयुष्यात अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. यासह मी हा व्हिडिओ समाप्त करतो. आणि तुम्हाला काही विचारायचे नसेल, जाणून घ्यायचे नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही तुमचा रिपोर्ट शेअर करू शकता. आपण आमच्याशी बोलू शकता आणि हा एक योग्य उपाय असू शकतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू.